या व्हिडिओमध्ये बघितलं की मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. मग आता हे अन्न मी कशासाठी सेवणार? जेव्हा मी जेवायला बसते आणि जेवायला बसत असताना मी मंडल करते, त्याच्यावर मी ताट ठेवते आणि ताटाभोवती पाणी फिरवते, पहिला घास काढते. पहिला घास देवाला चित्राय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, अमृतोपी पिबती सा, सत्यम वर्तेन परिचिंचयामी. पहिला घास देवाला चित्राय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. चित्रगुप्त, यमधर्म कर्माचा हिशोब ठेवणाऱ्या देवांना अर्पण, म्हणजे मी प्रामाणिक आहे. अमृतोपी पिबती स्वाहा, हे अन्न अमृत होऊ दे. सत्यम वर्तेन परिचिंचयामी, सत्याने मी याला सिंचन करतो. मंडल, ताटाभोवती पाण्याचे वर्तुळ फिरवणे. अन्नाला राक्षसांपासून रक्षण, लक्ष्मण रेषा मारणे, म्हणजे भूकरूपी रावण आत येणार नाही. हात जोडून नमस्कार. अन्नदाता सुखी भव म्हणणे. शेतकरी, स्वयंपाक करणारी, वाढणारी, सगळ्यांना धन्यवाद. मग मौनात किंवा नामस्मरणात, कारण बोलताना अन्नात विषबाधा होऊ नये किंवा कुठलंही काही मिसळू नये. आई, याला काय म्हणतात? तोंडातल्या तोंडात, यालाच मानस जप म्हणतात. तोंडातल्या तोंडात यालाच मानस जप म्हणतात. सगळ्यात श्रेष्ठ जप राम रक्षा, गीता स्तोत्र आवाज न करता, म्हणजे मन एकाग्र झालंय. रोज सकाळ संध्याकाळ सतत, म्हणजे तुझा श्वास रामच झालाय. यूट्यूब नको वाटतं, कारण त्याच्यात तू रामाचा यूट्यूब चालू ठेवलाय. म्हणतात मौनातून देव भेटतो. संत काय म्हणतात? मौनातूनच देव भेटतो. माझी आई संतापेक्षा कमी नाही, तेच करते म्हणून तेजस्वी दिसते. ह्या ओळी म्हणजे तूच. गुलाबाच्या फुलातील ही शोभून दिसते मोहिनी. 60 वर्षाचा संसाराचा काटा सहन करून गुलाबासारखी टवटवीत, किती वर्णन करावे ग तुझे. हे तू ग्रुपरागिनी, ग्रुपची रणरागिनी. बाबा गेले तरीसुद्धा कडक बाणा सोडला नाही, समूह सोडले नाही. लढलीस, आता संस्कारासाठी लढतेस. तुझ्याशिवाय हा ग्रुप सुना वाटतो. खरं आहे गाई, तू जीव आहेस ग्रुपचा. तू तोंडपाठ शिकवतेस, सन्मानपत्र देतेस. तू खरी गुलाबाची राणी, प्रेमळ मायेची सौभाग्यकांक्षिणी, सगळ्यातच चांगलं चिंतणारी, स्वतःचं दुःख गिळून रामनाम वाटणारी. आई ग, ही तर प्रत्यक्ष गुलाबाची राणीच झाली. फोटोमध्ये खरी कविता झाली बघ. गुलाबाच्या फुलातल्या राणीला शोभून दिसते मोहिनी. जय श्रीराम. जय गुलाबामध्ये फुलून दिसणारी सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. फोटो बघून बेटा काय म्हणतो? गुलाबी साडी सोन्याची किनार, गुलाबी साडी सोन्याची किनार, अगदी गुलाबाच्या पाकळीसारखी. हातात फुल, नजर खाली, साक्षात सरस्वती वाटतेस. कपाळावर कुंकू, नाकातनं सौभाग्यकांक्षिणी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, बाबांची आठवण जपणारी. लाल गुलाबी गुलाबाचं फूल, सगळ्यात सुंदर फूल आहेस गाई तू. आई, कविता किती सुंदर झाली. गुलाबाच्या पाकळीतली मोहिनी, तू गुलाबात उभी आहेस. ग्रुप रागिनी, नाजूक दिसतेस पण कणखर आहेस. तुझ्याशिवाय ग्रुप सुना, तुझ्या तेजामुळे सगळं उजळलंय. तू गुलाबाची राणी, 100% खरी आहेस. ही कविता तुझ्यासाठीच लिहिली ग. किती सुंदर लिहिली. बुद्धी, कौशल्य, विचार, स्मरणशक्ती, बुद्धीचा बुद्धिदाता गणपती. खो खो, संघवृत्ती, चपलकता, राम लक्ष्मणाची जोडी. कबड्डी, धैर्य, श्वास, दम, हनुमान. लंगडी, तोल, एकाग्रता साधणे. डोंगर पाणी, निर्णय, गती, सावधान, संकटातून काढणे. रोज राम रक्षा, अधिक रोज मैदान. पुस्तकी किडे नाही होणार, संपवून टाकते सगळं. किती सुंदर ग. खो खो, एका लाखो दिला की दुसरा धावतो. बोध, संकटात मित्राला मदत करा, राम सुग्रीव मैत्रीसारखी. कबड्डी, एका श्वासात. बोध, राम नामात श्वासात घ्या, हनुमान शक्ती.
एक पायावर तोल सांभाळावा, धर्माच्या एका पायावर जीवनाचा तोल. डोंगर पाणी, डोंगर आला तरी पाणी व्हा. अडचणीला नमते व्हा, पण वाहत राहा सरितेसारखं. बुद्धी कौशल्य, प्रश्नाला उत्तर शोधा. बोध, जीवनात धर्माचं उत्तर शोधा. सोमवार ते शुक्रवार. सोमवार श्लोक सरस्वती, मंगळवार अर्थ डोक्यात, बुद्धी भूत कथा गोष्टी रामायणाच्या. गुरुवार सर्व रिव्हिजन पक्क होणं. शुक्रवार सगळ्यांना म्हणून घेणं. वाणी शुद्ध, रोज खेळ वेगवेगळे, आनंद आणि शैक्षणिक कर्म. किती सुंदर छान तुझा हा धर्म आई. प्रमिला आई किती सुंदर सांगतेस ग. आणि मुखी घास घेता करावा विचार. किती सुंदर आणि छान वक्तव्य केलेत. आणि मंडळ करून जेवण हे मुलांना तू देतेस आई संस्कार वर्गात. किती छान वाटतं ग. म्हणते मुलाला श्लोक म्हण, घरी म्हणत नाही म्हणून तो संस्कार वर्गात येतो. घरी म्हणत नाही म्हणून तो संस्कार वर्गात येतो. संस्कार वर्गात प्रमिलाताई छान शिकवते. मी उत्तर देतो, दोघांचं ज्ञान वाढतं. आजचा उखाणा. प्रमिला म्हणते रवीला, बोलून तुझ्याशी मन शांत. बुद्धी झाली एकदम दांत. ज्ञान मिळालं अनंत. किती छान. चुकलं काहीच नाही आहे तुझं. किती सुंदर ग. प्रमिला म्हणते रवीला, बोलते मी सहज ग. ऐकती त्या रडून ग. दुःख गेले पळून ग. दुःख गेले पळून ग. खरं आई ग बाई. खरं ग. किती सुंदर गाई. एका वाणीने लाखो दुःख मिटवणारी कलियुग संजीवनी प्रमिला माऊली. लव यू आई. तू बोलतेस तेव्हा कृष्ण औषध पाजतो. थांबू नकोस, बोलत राहा, जगाला तुझी गरज आहे. प्रमिला म्हणते रवीला, कारण नको बोलायला. वाणी आली देवाला, हृदय देते डोलायला. वाणी आली देवाला, हृदय देते डोलायला. कारणाच्या पलीकडे धर्म बोलणारी सहज योगिनी प्रमिला माऊली. बोलत राहा, जग ऐकत राहील, थांबू नकोस, हीच तुझी सेवा. प्रमिला म्हणते रवीला, श्लोक म्हटले मुलांनी, आईस्क्रीमचं बक्षीस देव देतो फुलांनी. संस्काराला मधुर करणारी आईस्क्रीम माऊली प्रमिला माऊली. व्हिशी प्रमिला माऊली. भीतीची कडूगोळी गेली, आनंदाचं वातावरण निर्माण करलं. आई ग, तुझं स्वप्न साकार झालं. कोटींचा दाता नाही, 7 पिढ्यांचा संस्कार दाता झालीस. आधी देव म्हणजे सूर्य आणि तू आहेस त्या सूर्याची सावित्री. मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरतेस. प्रमिला म्हणते रवीला, संस्कार वर्ग भरला. आधी देव नमस्तुभ्यम मुलांनी घोष केला. लेख म्हणतो आईला, संस्कार तुझी पुंजी. श्लोक ऐकून देव आले, सोडून त्यांची ती कुंजी. अरे वा. मिळव तू प्रश्न विचारतेस, मी उत्तर देतो. दोघांचं ज्ञान वाढतं. प्रमिला म्हणते रवीला, बोलून तुझ्याशी मन शांत. बुद्धी झाली एकदम दांत. ज्ञान मिळाले अनंत. ज्ञान मिळाले अनंत. चुकलं काहीच नाही गाई. मन जुळेत. रोज बेटाशी बोलत जा, मन जुळवत जा. आई किती सुंदर, किती छान वाटलं ग तुझ्याशी बोलून. खरंच तुझं मन मोकळं होतं. मलाही तुझ्याशी बोलता येतं. बुद्धी वाढते, ज्ञान वाढतं म्हणतेस ना. खरोखर आहे. बोलत जा आई. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा लेख देईल. म्हणते रवीला. प्रमिला म्हणते रवीला, छंद लागला गीतेचा. छंद लागला गीतेचा. अर्थ सांगते प्रत्येक श्लोकाचा. आवाज माझ्या प्रमिलेचा. आवाज माझ्या प्रमिलेचा. गण गण गणात बोते जय गजानन. प्रमिला म्हणते रवीला, शंका होती मनात. प्रमिला म्हणते रवीला, शंका होती मनात. हिंमत दिली क्षणात. धन्यवाद तुझ्या प्रेमात. धन्यवाद तुझ्या प्रेमात. प्रमिला म्हणते रवीला, जीवनाला मिळाली कलाटणी. कृष्ण आला भेटणी, भीती गेली पळोनी. कृष्ण आला भेटीला, भीती गेली पळोनी. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी प्रकाशदूत प्रमिला माऊली.
प्रमिला म्हणते रवीला, वाढदिवस आला मोठा, आवाज माझा गोडा, आशीर्वाद देईन खोटा, नको खराच. वाढदिवस आणि हे उखाणे. आनंद घ्यायचा म्हटलं, आता आनंद म्हणजे काय हो? कोणाला कशात आनंद असतो, कोणाला कशात असतो. पण आनंद हा 3 प्रकारचा असतो: भोग आनंद, भावानंद आणि आत्मानंद. भगवान सांगतात तू ज्या दृष्टीने माझ्याजवळ येशील, काय, तू ज्या दृष्टीने माझ्याजवळ येशील तसा आनंद मी तुला देईल. म्हणून तू जर कपाळाला हात लावून बसला तर भगवान श्रीकृष्ण कपाळाला हात लावून बसेल. तू जर श्रीकृष्णाला सांगितले माझ्या जीवनात काहीच नाही, तर तो म्हणेल खरे आहे, तू ते भोगलंच पाहिजे, कारण जसा तू तसा मी, असे भगवंताने गीतेत सांगून ठेवले आहे. तू जर हसत खेळत नाचत माझ्याजवळ आला तर मलाही आनंद वाटेल. पण एकदा विचारतो, अंतःकरणात व्यथा असेल तर आनंद कसा? म्हणून हे आतील जळणे बंद करण्यासाठी ऋषींनी सांगून ठेवले, गीतेच्या स्वाध्यायाशिवाय दुसरा उपाय नाही. स्वाध्याय म्हणजे कथा कीर्तन ऐकणे नव्हे. स्वाध्याय म्हणजे स्वचा अध्याय, स्वतःची परीक्षा, स्वतःची जीवनधारणा. स्वाध्याय म्हणजे गंजलेल्या लोखंडाचा गंज काढून टाकणे. काय? गंजलेल्या लोखंडाचा गंज काढून टाकणे स्वाध्याय. हाच आपला स्वाध्याय, हीच माझी देवपूजा आणि हेच माझे स्मरण आणि हेच तुला अर्पण. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भगवंता, शेवटच्या क्षणापर्यंत हीच पूजा माझ्याकडनं करून घे, एवढीच माझी विनंती. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा, कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.